मालाड येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर बेस्ट बसने धडक दिल्याने एका कार चालकाचा मृत्यू, अपघातात अनेक वाहनांचे नुकसान झाले असून काही व्यक्तींना गंभीर दुखापती झाल्याचे वृत्त आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे केरळमध्ये आगमन. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवसात मुंबईत पावसाळा सुरू होण्याची शक्यता आहे. मोदी सरकार देशात आणीबाणी लादू शकते. राहुल गांधींच्या या विधानावर पलटवार करत भाजपने त्यांना प्रचाराचे नेते असे संबोधलेले आहे. मे महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत वाढ, मात्र एलपीजीच्या विक्रीत 24% लक्षणीय घट दिसून आली. पुरवठ्याशी संबंधित समस्या हेच या घटीचे मुख्य कारण असण्याची शक्यता आहे. आता म्हाडासाठी घरे अदानी बांधणार का, हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. कारण मुंबईतील 132 एकरहून अधिक जमिनीशी संबंधित एका प्रकल्पासाठी अदानी समूहाने सर्वाधिक बोली लावलेली आहे. अपघातांच्या मालिकेमुळे आता बेस्ट बसच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे. गेल्या 2 वर्षात 48 जणांचा बळी गेला. वेट लीजवर घेतलेल्या बसचा समावेश असलेल्या अपघातांमध्ये लक्षणीय वाढ झालेली असून यामुळेच आता बसच्या देखभालीचे निकष आणि चालकांचे प्रशिक्षण या बाबी पुन्हा एकदा रडारवर आलेल्या आहेत. तिकिटाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मध्य रेल्वेने अवघ्या 2 महिन्यात 30 कोटी रुपये वसूल केले. मुंबई विभागात अशा 43 लाख प्रकरणाची नोंद आता झालेली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या कुटुंबाला सुरक्षेच्या कारणास्तव एका अज्ञात स्थळी हलवण्यात आलेले आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी सुरू असलेली आंदोलने आणि सोशल मीडियावर आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस हाय अलर्टवर आलेले आहेत. भाजपा शिवसेना फोडण्याचा प्रयत्न करत आहे. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार. अब्दुल सत्तार यांच्या या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ. डोंबिवलीत भाजपाला राजकीय धक्का. भाजपचे 4 माजी नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्ते शिवसेनेच्या शिंदे गटात सामील झालेले आहेत. मुंबई मोनोरेलला मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त. चेंबूर जेकब सर्कल मार्गावरील सेवा जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा. मुंबईतील 537 चाळ रहिवाशांची स्वप्ने आता सत्यात उतरणार. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात समाविष्ट असलेल्या कुटुंबांना 5 जूनपासून आधुनिक 2 BHK सदनिकांचा ताबा मिळण्यास सुरुवात होईल. अक्षय कुमार आणि गोविंदासारख्या ताऱ्यांच्या कारकिर्दीला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ चित्रपट निर्माते पेहलाज निलानी यांचे निधन झाले. नाशिक कुंभमेळ्यासाठी प्रशासनाच्या महत्त्वाच्या योजना. दररोज 33 लाख भाविकांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी 4500 बसेस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. पनवेल महानगरपालिकेने अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली. रस्त्यांवरील अनधिकृत दुकाने आणि बांधकामे पाडण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व क्रीडांगणांवर आता CCTV कॅमेरे, चेंजिंग रूम आणि स्वच्छतागृहे असणे अनिवार्य करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी हा महत्त्वपूर्ण घोषणा केली. धार्मिक शिक्षण देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील एका मौलाना महाराष्ट्रातील सोलापूर येथे अटक करण्यात आली. मुंबईतील गिरगाव परिसरात वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना रोखण्यासाठी बेस्ट वीज विभागाने जुन्या भूमिगत केबल्स बदलणार. 20 कोटी रुपयांच्या प्रकल्पांतर्गत येथे नवीन वीज जाळे उभारले जाणार आहे. मुंबईत सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,100 रुपयांवर पोहोचला, तर चांदीचा भाव 2,80,000 रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. मुंबईतील मराठी भाषा भवनचे बांधकाम गेल्या 7 वर्षांपासून रखडलेले आहे. या प्रकरणी मराठी एकीकरण समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारकडे स्पष्टीकरण देण्याची आता मागणी करण्यात आलेली आहे.